नमस्कार. विज्ञानयात्री ऋतू करिधल श्रीवास्तव यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. ऋतू करिधल श्रीवास्तव हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो येथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष अभियांत्रिकी तज्ज्ञ महिला अधिकारी अभियंता आहेत. भारतात ऋतू करिधल श्रीवास्तव यांची ओळख म्हणजे इंडियन रॉकेट वुमन. ऋतू करिधल श्रीवास्तव यांनी भारताच्या मंगळ परिभ्रमण मोहिमेसाठी उपकार्यकारी ऑपरेशन संचालक या पदावर कार्यरत होत्या. ऋतू करिधल श्रीवास्तव यांच्या उत्कृष्ट मंगलयान मिशन कार्यकर्तृत्वाच्या आदरास्तव मिशन मंगल हा बॉलिवूड चित्रपट तयार करण्यात आला. विद्या बालन यांनी मिशन मंगल या बॉलिवूड चित्रपटात ऋतू करिधल श्रीवास्तव यांची भूमिका साकारली आहे. ऋतू करिधल श्रीवास्तव यांचा जन्म दिनांक 13 एप्रिल 1975 रोजी भारतातील लखनौ म्हणजे उत्तर प्रदेश राज्याच्या लखनौ या शहरात झाला. लखनौच्या सेंट अंजनी पब्लिक स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. संसाधनांचा अभाव आणि कोचिंग संस्था आणि शिकवण्याची अनुपलब्धता यामुळे ऋतू करिधल श्रीवास्तव यांना यशस्वी होण्यासाठी केवळ तिच्या स्वतःच्या प्रेरणावर अवलंबून राहावे लागले. रात्रीच्या आकाशाकडे तासनतास एकटक पाहत आणि बाह्य आकाशाबद्दल विचार करत असताना त्यांना चंद्राबद्दल आश्चर्य वाटायचे. चंद्र आणि त्यांचा बदलणारा आकार यामुळे ऋतू करिधल श्रीवास्तव यांना अंतराळ विज्ञानाची आवड निर्माण झाली. शालेय जीवनात ऋतू करिधल श्रीवास्तव यांना अंतरिक्ष अवकाश या संबंधित क्रियाकलापाबद्दल प्रकाशित झालेले वर्तमानपत्रातील लेख आणि चित्र यांचे कात्रण संग्रह करण्याचा अनोखा छंद होता. ऋतू करिधल श्रीवास्तव यांचे भौतिकशास्त्रातील पदवी शिक्षण, पदव्युत्तर पदवी शिक्षण आणि संशोधन पदवी शिक्षण पूर्ण झाले. त्यांचे अंतरिक्ष एरोस्पेस अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी शिक्षण बेंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्था म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे पूर्ण झाले. 2019 लखनौ विद्यापीठाने ऋतू करिधल श्रीवास्तव यांना विज्ञान शाखेची मानद डॉक्टरेट DSc ही पदवी प्रदान केली आहे. 1997 पासून ऋतू करिधल श्रीवास्तव हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो येथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष अभियांत्रिकी तज्ज्ञ महिला अधिकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशन मंगळ यांच्या विकासामध्ये यानाच्या पुढील स्वायत्तता प्रणालीचे तपशील आणि अंमलबजावणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ऋतू करिधल श्रीवास्तव हे भारताच्या मार्स ऑर्बिटर मिशनच्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. मंगळ या ग्रहावर पोहोचवणारा भारत हा जगातील 4था देश आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजे इस्रो ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणाऱ्या जगातील अशा प्रकारच्या अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक अशी मूलभूत संस्था आहे. ऋतू करिधल श्रीवास्तव अंतराळ विज्ञानात करिअर करण्याच्या हेतूने इस्रोमध्ये अर्ज केला. त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला आणि 1997 त्या इस्रोमध्ये सामील झाल्या. 2014 साली मंगळावर पाठवण्यात आलेल्या मार्स ऑर्बिटर मिशनच्या अर्थात मंगळयान मोहिमेच्या त्या उपसंचालक होत्या. केवळ 18 महिन्यांच्या कार्यकाळात आणि अतिशय कमी खर्चात ही मोहीम फत्ते करण्यात भारत यशस्वी ठरला. यानंतर चंद्रयान 2च्या तसेच चंद्रयान 3च्या मोहिमेकरिता मिशन डायरेक्टर म्हणूनही ऋतू करिधल श्रीवास्तव यांनी काम पाहिले आहे. फार आधीपासून सुरू असलेल्या या संस्थेचे 1969 आधुनिकीकरण करण्यात आले. अनेक शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली इस्रो म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेने तिच्याकडे असलेल्या प्रक्षेपणाच्या यानांच्या ताफ्यांच्या साहाय्याने भारतातील व विदेशातील अनेकासाठी प्रशिक्षणाचे बरेचसे कार्यक्रम पूर्ण केले.
इस्रोपाशी तिच्या स्वतःच्या अनेक उभारण्या आहेत. द्विपक्षीय आणि अनेक पक्षीय करारामुळे ती संस्था जागतिक देशसमूहाशी सहकार्य करत असते. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही पहिल्या वाहिल्या मानवासहित भारतीय अवकाश वाहनावर काम करीत आहे, जे 3 अवकाशवीरांना पृथ्वीच्या नजीकच्या कक्षेत 7 दिवसासाठी घेऊन जाईल. या भारतीय मानवासहित अवकाशयानाचे तात्पुरते नाव कक्षीय वाहन असे आहे. तो भारतीय मानव अवकाश उड्डाण कार्यक्रमाचा एक स्वदेशी वापर आहे. कॅप्सूलची व्यक्ती नेण्याची क्षमता 3 असेल व नियोजित दर्जोन्नत आवृत्तीत गुप्तकाळी समुद्रात उतरण्याची क्षमता असेल. या पहिल्या मानवसहित मोहिमेत इस्रोचे स्वायत्त व मोठे 3 टन वजनाचे कॅप्सूल हे 248 मैल म्हणजे 399 किलोमीटर उंचीवरून 7 दिवस 2 कर्मीदलासह पृथ्वीची प्रदक्षिणा करेल. हे कर्मीदल वाहन इस्रोच्या GSLV-2 या उपग्रहाने प्रक्षेपित होईल. GSLV-2 हे स्वदेशी उच्चस्थिती क्रायोजेनिक इंजिन आहे. सन 2021 मध्ये जेव्हा युनायटेड किंगडम यांनी G7 चे अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हा भारत सरकारने रितू करितले श्रीवास्तव यांची GEAC या परिषदेच्या प्रमुख पदासाठी नियुक्ती केली. सन 2023 मध्ये भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी चंद्रयान-3 ही मोहीम सुरू केली. रितू करितले श्रीवास्तव आणि त्यांच्या गटातील सदस्यांच्या प्रयत्नातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हलकेसे पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरलेला आहे. दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून करिधल यांना UP गौरव सन्मान पुरस्कार मिळाला. सन 2007 मध्ये राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून रितू करिधल श्रीवास्तव यांना इस्रो यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला. रितू करिधल श्रीवास्तव यांनी ऑर्बिटर मिशनच्या यशाचे वर्णन करणारे TED आणि TEDx इव्हेंट्समध्ये देखील सादरीकरण केले आहे. रितू करिधल श्रीवास्तव यांना लखनौ विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी दिली. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्या हस्ते ही डॉक्टरेट पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. डॉक्टर रितू करिधल श्रीवास्तव हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो इथे वैज्ञानिक आणि अंतरिक्ष अभियांत्रिकी तज्ज्ञ महिला अधिकारी अभियंता आहेत. त्यांनी भारताची रॉकेट वुमन म्हणून ओळखले जाते. चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 या ऐतिहासिक मोहिमेत त्यांनी मिशन डायरेक्टर म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. भारताच्या मंगळयान मोहिमेत त्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. त्यांचा जन्म दिनांक 13 एप्रिल 1975 रोजी भारताच्या उत्तर प्रदेशातील लखनौ या शहरात झाला. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात MSc पूर्ण केली आणि त्यानंतर बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमधील पदवी प्राप्त केली. त्या सन 1997 मध्ये इस्रोमध्ये रुजू झाल्या. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना इस्रो यंग सायंटिस्ट अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. ASI टीम अवॉर्ड आणि वुमन अचिव्हर्स इन एरोस्पेस सन 2017 यासारख्या अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत. ज्ञानाचे दीप प्रज्वलित करणारे विज्ञानयात्री रितू करिधल श्रीवास्तव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे कार्य जगाला सदैव नवीन दिशा देत राहो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना. ईश्वर संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.